नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. CPAA म्हणजे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन. ती जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, 1969 पासून कॅन्सर अवेअरनेस आणि कॅन्सर रुग्णासाठी अविरत प्रयत्न करत आहे. ही लाखो कॅन्सर रुग्णासाठी एक लाईफलाईन आहे. आणि आज मी खूप ऑनर्ड फील करते की आजच्या आपल्या या पॉडकास्टच्या ज्या गेस्ट आहेत स्मिता मोरे, ह्या मुंबईतल्या CPAच्या डायग्नोस्टिक डिपार्टमेंटच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. चला आपण आपल्या गेस्टचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया की CPA कॅन्सर रुग्णाच्या आयुष्यामध्ये कसं मिरॅकल्स करतात. वेलकम मी स्मिता मोरे मॅम. नमस्कार. मॅडम, ज्यांना CPA बद्दल काही माहित नाही अशा माझ्या व्ह्युअर्सना तुम्ही CPA बद्दल काय सांगता? कॅन्सर पेशंट एड असोसिएशन ही संस्था 1969 साली सुरू झाली. मिस्टर YK सप्रू आमचे चेअरमॅन आहेत. त्यांनी ही संस्था एक सेकंड हँड टाईपरायटर आणि 500 रुपीजवर सुरू केलेली होती. आता ही संस्था इतकी जगभरात फेमस आहे की वर्ल्ड वाईड काम करते आणि आमची संस्थेची सेंटर्स आहेत दिल्ली आणि पुण्याला, तिथेही अशाच प्रकारचं काम चालतं. कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचा मुख्य उद्देश होता CPA जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा की गरीब रुग्णांना मदत करणं, त्यांचा सर्वांगीण विकास करणं किंवा त्यांची गरज लक्षात घेऊन काम करणं. पण जेव्हा लक्षात आलं की कॅन्सर पेशंट्सना फक्त मदत करून उपयोग नाही, तर त्यांच्या बाकीच्या अंगाचा पण विचार करायला पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने प्रयत्न सुरू झाले. आमचं रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू झालं. पुनर्वसन केंद्र जे म्हटलं जातं ते अतिशय सुंदर आमचं महालक्ष्मी स्थित पुनर्वसन केंद्र आहे. म्हणजे आपण काहीच करू शकत नाही आणि हा जो स्टिग्मा असतो त्याला आत्मविश्वासपूर्वक जर दूर केला तुम्ही जगामध्ये काहीही करू शकता, कोणीही मागे राहू शकत नाही. कारण आणि तो आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न कॅन्सर पेशंट एड असोसिएशनने आमच्या कॅन्सर पेशंटना केला. कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचे बरेच विभाग आहेत जे पूर्व प्राथमिक चिकित्सा आणि जे कॅन्सर जनजागृती हा विभागाचं मी विभाग बघते. माझ्या बरोबर माझे मोर दॅन 65 डॉक्टर्स आहेत. माझे ही पूर्ण टीम आहे आणि मी या विभागाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण भारतभर प्रवास करतो आणि आतापर्यंत जवळजवळ 4,25,000 लोकांचा तपास केलेला आहे. या तपासाचं आणखीन एक वैशिष्ट्य मी सांगेन की आम्हाला इंडियन आर्मीने सिलेक्ट केले. सोल्जर्स आणि त्यांच्या फॅमिलीचं त्यांच्यासाठी कॅम्प केलाच. मोर दॅन 3,000 लोकांचं तिथे आम्ही चेकअप केलं पूर्ण आणि तो कॅम्प इतका सक्सेसफुल झाला. पूर्ण भारतभर सगळ्या बॉर्डर्सवर काम करण्याचं सौभाग्य लाभलं. तर अशा तळागाळातल्या लोकांबरोबर पोहोचण्यासाठी आम्हाला बऱ्याच NGOs पण मदत करतात. कारण काय होतं, एक संस्था किंवा एक ऑर्गनायझेशन तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही तिथे काम करण्यासाठी. तुम्हाला माध्यम लागतं आणि हे माध्यम आम्हाला, हे पार्टनर्स आम्हाला ते सगळं सेटअप करून देतात. मग आमची टीम तिथे जाऊन काम करते आणि त्याच्यानंतरची इन्व्हेस्टिगेशन्स पण असतात, जसं सोनोग्राफी आहे, मॅमोग्राफी आहे, ती पण आमच्या संस्थेच्या माध्यमातून फ्री मिळते. आमचं काही सेंटर्स बरोबर टायअप आहे, तर त्या टायअपच्या माध्यमातून त्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट. काय होतं, तुम्ही फक्त चेकअप दिलं तर लोकांना त्याचं बेनिफिट नाही मिळत की पुढच्या इन्व्हेस्टिगेशन पैशाअभावी ते करू शकत नाही. मॅडम, कॅन्सर पेशंटसाठी फक्त मेडिकल ट्रीटमेंट हे नसून, जसं मी आता म्हणाले की बाकीच्या पण काही गोष्टीची गरज असते, तर त्यासाठी तुम्ही कॅन्सर पेशंटला काय मदत करता? कॅन्सर पेशंटचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेमार्फे होतो. फक्त मेडिकल ट्रीटमेंट, काही वेळेला लोकांना जे चांगले वेल टू डू आहेत त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज नसते. ते त्यांचं मेडिक्लेम असतात, काही फॅसिलिटी त्यांना अवेलेबल असतात, त्या माध्यमातून ते कोप अप करतात त्यांच्या ट्रीटमेंटला. पण काउन्सिलिंग इज प्लेइंग अ व्हेरी व्हेरी व्हायटल रोल इन दिस. एका पेशंटला जर कॅन्सर झाला पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होते, कारण मग त्यावेळेला काउन्सिलिंग चा रोल फार मोठा असतो. आणि मग आमचे जे काउन्सिलर आहेत ते त्यांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतात. कारण कितीतरी वेळेला ते काउन्सिलिंगची इतकी गरज असते की ते पेशंटची रिलेटिव्ह कोलमडले गेलेले असतात. मग त्यांना पेशंट बरोबर कशी काळजी घ्यायची,
फायनान्शियली कसं मॅनेज करायचं किंवा कसं त्यांचं ट्रीटमेंट कोपअप करायची, कारण त्याच्यामध्ये केस जातात किंवा पेशंट अतिशय अस्वस्थ होतो की आपला पेशंट जगेल की नाही, कॅन्सर म्हटलं की कॅन्सरच वाटतं. तर हे सगळ्या ह्या संमिश्र भावना असतात त्यांच्या मनामध्ये. तर त्यावर त्यांना एक चांगली कल्पना दिली जाते की तुम्ही घाबरू नका, काही काळाची ट्रीटमेंट आहे, तर त्या काळानंतर तो अगदी छान आणि तसं चांगली तो किंवा ती कॅन्सर पेशंट असेल ती बरी होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये त्यांना जो नैतिक धैर्य दिलं जातं, मानसिक धैर्य दिलं जातं आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे जेव्हा त्यांना कळतं की आपण एकटे नाही आहोत, आपल्या बरोबर कोणीतरी आहे. तर काही आपल्याला प्रश्न आले तर ते सॉल्व्ह करण्यासाठी एक ऑर्गनायझेशन आपल्या बरोबर आहे, आणि आमचे सोशल वर्कर अतिशय प्रेमाने त्यांच्याशी हे करतात, डील करतात. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण कॅन्सरची जी ट्रीटमेंटचा जो प्रवास आहे तो जड जात नाही. आणि त्यांना माहिती दिली जाते की कुठे काय गोष्टी अवेलेबल आहेत, तुम्हाला कुठल्या क्षणी आमची गरज लागेल तर आम्ही अवेलेबल आहोत. या सगळ्या गोष्टीचा एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण केला जातो. आणि मला नाही वाटत, आज हजारो लाखो पेशंट्स मदत घेऊन गेलेले आहेत. पेशंट्सना सायकल हवी असते किंवा काही गोष्टी हव्या असतात, तर आम्ही असं आमचे जे डोनर्स असतात त्यांना रिक्वेस्ट करतो की आमच्या जरा ह्या मुलांना खूप इच्छा आहे सायकल चालवायची. मग एज ग्रुप ठरवतो 5 वर्षापासून 16 वर्षापर्यंत की कशा प्रकारच्या सायकली त्यांना लागतात. मग त्या पद्धतीने ते अरेंज केलं जातं. तसं आमचे डोनरही खूप चांगले आहेत की आज एवढ्या वर्षाचं त्यांचं आमच्या बरोबरचा टायअप आहे. आणि त्यामुळे आम्ही काही सांगितलं तर त्यांना माहिती आहे ही गोष्ट एका जेन्युइन कामासाठीच जाईल, त्यामुळे ते लगेच अरेंज होतं. निर्णायक कार्यक्रम अरेंज करत असतो. आम्ही 22 सप्टेंबरला रोज डे सेलिब्रेट करतो. हा रोज डे आम्ही आता नॅशनल रोज डे झालेला आहे तो 94 मध्ये मला वाटतं हा आम्ही सुरू केला आणि आता अविरत तो प्रत्येक वर्षी चालतो आणि मोठ्या प्रमाणावर चालतो. निर्णय एंटरटेनमेंट प्रोग्राम कॅन्सर पेशंट्स आणि केअर गिव्हर्ससाठी असतात. आणि आम्ही जसं करतो रोज डे तसे बरेच हॉस्पिटल्स पण आता सेलिब्रेट करायला लागलेले आहेत. आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी, त्यांना ज्या उपयुक्त ज्या गोष्टी आहेत त्या एक असं गुडी बॅग तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये देऊन त्या प्रत्येक कॅन्सर पेशंट्सना दिल्या जातात. आणि त्या त्यांना पुढील वर्षभरासाठी उपयोगी पडतील अशा गोष्टी आम्ही अरेंज करतो. अशा प्रोग्राममुळे त्यांचा थोडंसं त्यांना जो त्रास होतोय किंवा त्यांना जे एन्झायटी डिप्रेशन आहे त्याच्यापासून पण ते थोडेसे दूर जातात. नक्कीच नक्कीच. कारण काय होतं 365 डेज ते ट्रीटमेंटमध्ये असतात. एक दिवस त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी घालवणं फार महत्वाचं असतं. मॅम, मी आता पुढचा प्रश्न असा विचारते की आजकाल तर गव्हर्नमेंटच्या खूप योजना आहेत, जसं आयुष्यमान भारत आहे किंवा पंतप्रधान सहाय्यता योजना, मुख्यमंत्री सहाय्यता योजना, त्याद्वारे सामान्य रुग्णांना ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना तर मदत मिळते, पण त्यांच्या अजून पण काही गरजा असतात, आर्थिक गरजा. तर अशा कॅन्सर रुग्णांना तुम्ही आर्थिक मदत करता का? आम्ही खूप काही करतो. आम्ही एक केमिस्ट अपॉइंट केलेला आहे. काय होतं, आम्ही ऍज अन ऑर्गनायझेशन आम्ही प्रिस्क्राईब नाही काही करू शकत, कारण आमच्याकडे मेडिकल फ्रॅटर्निटी नाही, ऑन्कोसर्जनची फ्रॅटर्निटी आमच्या इन हाऊस नाहीये. पण जे बाहेरचे जे हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल, ते रिफर करतात त्यांचे पेशंट्स आम्हाला, किंवा ते डायरेक्ट पेशंट सोशल वर्क डिपार्टमेंट रिफर करतं. मग त्यांचं प्रिस्क्रिप्शन आमच्याकडे येतं. मग आमचं बजेट असतं प्रत्येक पेशंट, त्या पेशंटची गरज लक्षात घेऊन त्याचं सर्व्हायव्हल किती लाईफ आहे, किती प्रायोरिटी आमच्याकडे येतात, आमच्याकडे आमच्या सोशल वर्कर्सना भेटतात आणि मग त्यांच्याकडे पाठवलं जातं आणि त्यांच्याकडनं जे बजेटेड आमचं मेडिसिन्स आहे ते दिलं जातं. आणि काही वेळेला आम्ही रिम्बर्स पण करतो, कारण काही वेळेला पेशंट्सना डायरेक्ट ट्रीटमेंट घ्यायची असते, मग त्यावेळेला रिम्बर्स. पण शक्यतो आम्ही पैसे कोणाच्या हातात देत नाही. जर रिम्बर्स करायचं झालं तर हॉस्पिटलला डायरेक्ट करतो, कारण आम्हाला अतिशय वाईट अनुभव पण आहे की पेशंट गेल्यानंतर पण पेशंटचे नातलग ते मिसयूज करतात. सध्या आहाराचं खूप महत्व आलेलं आहे, म्हणजे कॅन्सर रुग्णांना ट्रीटमेंट दौऱ्यांमध्ये आणि त्यांच्या ट्रीटमेंट चालू असताना नंतर असं वेगवेगळा आहार वगैरे असं सुचवलं जातं. तुम्ही डाएट आणि न्यूट्रिशनच्या बाबतीत काही काम करता का?
जे पेशंट आम्ही भरपूर सगळं काम करतो. आमचे जे सायकोलॉजिस्ट आहेत ते गाईड करतात पेशंटला काय आहार घ्यायचा. कारण बघा आता कितीतरी लहान मुलांना फळं देत नाहीत कारण त्यांना पेस्टिसाइड केलेलं असतं. हॉस्पिटल्समधला डाएट प्लॅन येतो, आम्ही त्या डाएटिशियनना आमच्या इकडे इन हाऊस बोलून लेक्चर्स पण पेशंट्सना बोलावून देतो आम्ही. आणि हॉस्पिटल्समधनं पण डायटिशियन्स असतात, त्यांचे वर्कशॉप्स घेतले जातात. बऱ्याच दृष्टीने काम केलं जातं, त्यांना गाईड केलं जातं. आणि फॉर डाएट आय थिंक डॉक्टरांचं पण एक हे असतं, प्रिस्क्रिप्शन असतं की हे डाएट पेशंटने घेतलं पाहिजे आणि त्यानंतर त्या पद्धतीने हॉस्पिटल्समधनं गाईड पण केलं जातं आणि आम्ही तर ते नेहमीच फॉलो करतो. काही कॅन्सर पेशंट असे असतात की जे अल्कोहोल कन्झम्पशन करतात म्हणून त्यांना लिव्हर कॅन्सर, पॅनक्रियाटिक कॅन्सर होणं, किंवा टोबॅको खाल्ल्यामुळं, टोबॅको चू केल्यामुळं किंवा सिगरेट स्मोकिंग केल्यामुळं आपले जे अन्ननलिकेचे कॅन्सर, जठराचे कॅन्सर, लंग कॅन्सर असं होतात. तर तुम्ही असं लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी त्यांना काही काउन्सिलिंग वगैरे करता का? लॉजिस्ट आहेत आमच्याकडे, त्या गाईड करतात. पण पेशंटला इतकं समजावूनही त्यांनी नाही सांगितलं तर त्यांना मेटास्टेटिस होणं स्वाभाविकच आहे. तर डॉक्टर तर त्यांना गाईड करतात. कारण काय होतं, आम्ही जी पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सा करतो त्याच्यानंतर जर डिटेक्ट झाला तर ते अंकोकडे जातं, म्हणजे कॅन्सर सर्जनकडे जातं. त्यांना हॉस्पिटल्स मधनं ते सगळं हे करतं. मी माझ्या अवेअरनेस व्हिडिओमध्ये हेच नेहमी सांगते की अर्ली डिटेक्शन होणं खूप गरजेचं आहे आणि तुमची जी संस्था आहे अर्ली डिटेक्शनवर खूप चांगलं काम करते. म्हणजे तुम्ही स्क्रीनिंग कॅम्प्स वगैरे ऑर्गनाईज करता वगैरे. तर तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना सांगा की स्क्रीनिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि अर्ली डिटेक्शन होणं कॅन्सरचा किती इम्पॉर्टंट आहे. पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सा ही अतिशय महत्वाची आहे. बघा, कॅन्सर झाल्यानंतर जो त्रास आहे आणि जी इतकी महागड्या ट्रीटमेंटला तुम्हाला सामोरं जावं लागतं, मिनिमम एक्सपेन्सेस 8 ते 10 लाख आहे. आणि पण कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काम केलं पाहिजे. म्हणून आमच्या संस्थेने ते 1987च्या अगोदरपासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे. कारण कॅन्सर झाल्यानंतर जो त्रास आहे तो आम्ही बघितला आहे. मग तो होऊ नये म्हणून ही काळाची गरज आहे, ही लक्षात घेऊन आम्ही तेव्हा सुरुवात केली. आज मोर दॅन 37 इयर्स आम्ही हे काम करतो आहोत आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही इतकं बघितलं. आतापर्यंत आम्हाला 450 लोकांना आम्ही डिटेक्ट केलेलं आहे आणि त्यांचं पूर्ण सगळं बाकीच्याही गोष्टींचं त्यांना मदत केलेली आहे आणि त्यामुळे ते आतापर्यंत चांगलं सुखर लाईफ जगू शकतायत. कारण वेळीच त्यांचं डायग्नोसिस झालेलं आहे. तुमच्या छातीत गाठ असेल आणि ती गाठ, कारण कॅन्सरची गाठ असते, सुरुवातीच्या स्टेजला दुखत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही आणि आपण आपला स्वभाव असतो, आपण दुर्लक्ष करतो. जर दुखत नाही, आपल्याला त्रास होत नाही तर आपण कशाला त्याच्या पुढे कुठल्या ट्रीटमेंट घ्या वगैरे. पण जेव्हा दुखायला लागते तेव्हा 3री आणि 4थी स्टेज आलेली असते. मग एवढ्या ह्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही आधीच जर त्याचं जर गाठ आहे तर ती लक्षात घेतली तर आणि त्याचं वेळीच निदान झालं तर ती छोटी गाठ तुम्ही काढू शकता. जेव्हा ती गाठ पसरली जाते, फर्स्ट स्टेजवरनं सेकंड मध्ये जाते, सेकंड मधनं थर्ड मध्ये जाते, तेव्हा तुमच्या सगळ्या शरीरातल्या बाकीच्या पार्ट्स मधनं पण जाते ना ती. त्यामुळे मग तुमच्या हातात काही राहत नाही. आम्ही तर हेच सांगतो आमच्या लेक्चर्स मधनं की वेळीच सावध व्हा. हे होतं म्हणजे वेळीच जर तुम्ही सावध झालात आणि तुम्ही चेकअप करून रेग्युलर घ्याल, प्रत्येक वर्षाला मी सांगेन तुम्ही घ्याल चेकअप करून, तर जास्त चांगलं आहे. म्हणजे काही असेल तर वेळीच त्याचं निदान होईल आणि त्या गोष्टीवर आपण अगदी चांगल्या सामोरं जाऊ शकतो. असं सांगू इच्छिते की तुम्हाला असं वाटत असेल की स्क्रीनिंग मध्ये पैसा घालणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी असेल, तर अशा ज्या ऑर्गनायझेशन आहेत, CPA वगैरे अशा ज्या ऑर्गनायझेशन जर फ्री स्क्रीनिंग कॅम्प ऑर्गनाईज करतात तर किमान तुम्ही अशा कॅम्पचा तरी उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि स्वतःची काळजी घ्यायची पाहिजे. मी आणखी इथे ऍड करेन, प्रत्येक महिन्याला शेवटच्या बुधवारी आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये आम्ही 2 ते 3.5 वेळा फ्री तपास करतो. महालक्ष्मीच्या आमच्या कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या सेंटरमध्ये, किंग जॉर्ज मेमोरियल, आनंद निकेतन, ग्राउंड फ्लोअरला आहे, बॅरक नंबर 17 मध्ये फ्री चेकअप होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी येऊन लाभ घ्या. तुम्ही प्रायव्हेट नंबर आहे त्याच्यावर फोन करून पण चौकशी करू शकतात आणि जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. स्क्रीनिंग कॅम्प करताना किंवा कॅन्सर डिटेक्शन कॅम्प करताना तुम्ही कुठल्या चॅलेंजला फेस करता?
चॅलेंजेस तर खूप येतात, पण काय होतं, कॅन्सर हा, आम्ही कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन हे नाव लिहिलं तरी लोकांना भीती वाटते, कारण त्याच्यामध्ये कॅन्सर आहे म्हणजे. पूर्वी तर आम्हाला खूप त्रास व्हायचा, लोक पळापळी करायची. काही वेळेला चेकअपला आलेली लोक टेबलावर आल्यानंतर पण इंटरनल एक्झामिनेशन करून सांगून पण बाहेर, इंटरनल एक्झामिनेशन होते म्हटल्यावर परत आम्हाला नाहीच करायचं म्हणून यायची. मग परत काउन्सिलिंगला माझ्याकडे यायची, तेव्हा माझ्याकडे घेऊन यायची ती लोक. मग मी त्यांना समजावायची, पाहिजे तर मी येते तुमच्या बरोबर, आणि हे चेकअप किती महत्वाचं आहे, आणि ह्या एवढ्याशा 2 मिनिटाच्या चेकअप मध्ये तुम्ही कॅन्सर फ्री होताय. पण मॅडम, तुम्ही इतक्या वर्षापासून कॅन्सर अवेअरनेसच्या चळवळीत आहात, तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे भारतामध्ये कॅन्सर अवेअरनेस वाढलेला आहे का? म्हणजे काही चित्र बदललेलं आहे, कॅन्सर अवेअरनेस वाढलेला आहे का? नक्कीच वाढलाय. आता पूर्वी जसं लोकांना काहीच माहिती नव्हती, तर आता ह्या माध्यमातून हा कॅन्सर लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पण आणखी पोहोचण्याची गरज आहे, कारण आपली जी मानसिकता आहे ना, ती चेंज व्हायला पाहिजे. आपण खूप हलगर्जीपणा करतो, की जोपर्यंत आपल्यावर संकट येत नाही तोपर्यंत आपण त्या संकटाची वाट बघत बसतो, आणि त्याच्यानंतर आपण त्याला सामोरं जातो. तर असं होता कामा नये. मॅडम, मी आताच थोड्या वेळ पूर्वी ऐकले की तुम्ही लहान मुलांसाठी, कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी काम करताय. आता मी आढळलं की बायकांसाठी पण, म्हणजे तुम्ही असं म्हणजे काही लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी, वृद्धांसाठी असं तुमचे काही वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत का? बरेच प्रोजेक्ट्स असतात आमच्या. मी लहान मुलं म्हणजे आमचे कॅन्सर पेशंट्स असतात, कॅन्सर किड्स असतात. तर आणि दुसरं आमचा प्रोजेक्ट आहे मुलींसाठी आहे, खास HPV वॅक्सिनेशन. आज आम्ही अग्रेसर आहोत ॲज अन NGO ह्या कामामध्ये, की जवळजवळ 50,000पेक्षा जास्त मुलींना वॅक्सिनेशन, HPV वॅक्सिनेशन दिलं गेलंय ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि आमचं ऑर्गनायझेशन तर्फे ते फ्री दिलेलं आहे, की ह्याच्यासाठी आम्हाला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये इतकं छान आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. मोठं प्रोजेक्ट आहे आमचं, आणि अजूनही आम्हाला पूर्ण देशभर करायचं आहे. आतापर्यंत आम्ही लखनौ वगैरे मध्ये केलं, हैदराबाद, लखनौ वगैरे झालेलं आहे. तर असेच हा उपक्रम आम्हाला पूर्ण भारतभर करायचा आहे. तसंच मॅडम, मला महिलांसाठी पण. तुम्ही थोडं HPV वॅक्सिन बद्दल सांगता का? की हे वॅक्सिन आहे 9 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलींना दिलं जातं, जे सेक्स्युअली ऍक्टिव्ह नाही आहेत. हे असं देणं फार चांगलं, कारण त्यामुळे ते जास्त त्याचं ऑथेंटिसिटी आहे. आणि महिलांना पण दिलं जातं, की 20 वर्षांपासून 45 वर्षापर्यंत, म्हणजे जनरली दिलं तर जास्त आहे ते फायद्याचं. पण त्यांना 3 डोसेस आहेत, आणि ह्या मुलींना 9 ते 18 वर्षामध्ये 1 किंवा 2 डोसेस दिले जातात. पण आता WHO क्रायटेरिया प्रमाणे 1 डोस दिला तरी इनफ आहे तो. आणि हे वॅक्सिन अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि चांगलं आहे. तर आणि प्रत्येक मुलीने ते घेणं आवश्यक आहे या मुलांसाठी काय? वयोगटात. कारण HPV वॅक्सिन मुलांसाठी अजूनपर्यंत तरी आपल्या आहेत, पण ते मुलांना पण बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये मुलांनाही दिलं जातं. आणि पण आपल्याकडे HPV तितकं इन्फेक्शन अजून मुलांना पण होऊ शकतं. होऊ शकतं, डेफिनेटली होऊ शकतं. आजकालची लाईफस्टाईल बघितली तर डेफिनेटली ते होऊ शकतं. त्यामुळे आणि आमच्या स्क्रीनमध्ये आम्ही HPV टेस्टिंग करतो. पॅप्समिअरच्या अगोदर एक स्मिअर घेतलं जातं, थिक स्मिअर, आणि त्याच्यामधनं आम्ही या महिलांचं HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस टेस्टिंग केलं जातं. आणि त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन असेल, जर पॉझिटिव्ह असेल केस, तर नेक्स्ट 3 इयर्स तिचं कंटिन्युअस करायला लागतं. पण त्यामध्ये पण आम्हाला बरेच प्रॉब्लेम्स येतात, कारण जेव्हा HPV टेस्टिंग हे ट्रान्सफर डिसीज आहे काही कारणामुळे, तर त्या महिला परत परत येणं उचित समजत नाही, कारण त्यांना फॅमिली पण प्रेशर असतं, नवऱ्यांचं प्रेशर असतं. आम्हाला खूप फायरिंग पण मिळते त्यांना फोन केला की. पण आम्ही आमचं हे सोडत नाही, की त्यांना बोलवण्याचं काम आमचं आहे, येणं न येणं त्यांचं आहे. कारण कॅन्सर हा एकच आहे की जो प्रिव्हेंटेबल आहे. सर्वायकल प्रिव्हेंटिबल 99% प्रिव्हेंटिबल आहे, जर तुम्ही प्रिव्हेंटेबल, अर्ली डिटेक्ट त्यामुळे झाला त्याचा तर. फायदा तर इतकं नक्कीच छान घ्यावा. आहे. हो. आणि यावं, आणि गेल्या वर्षाचा जेव्हा आम्ही स्टॅटिस्टिक आमच्या कॅम्प्स, आम्ही जवळजवळ 12,000 लोकांचं चेकअप केलं गेल्या वर्षी, तर यू वोंट बिलीव्ह, महिला जास्त आहेत पुरुषांपेक्षा. म्हणजे महिला येत आहेत चेकअपला. मोर दॅन 6,000 महिला आहेत की ज्यांचं अवेअरनेस वाढतोय आता.
वाढतोय आणि चांगल्या पद्धतीने त्या सामोरे जात आहे. आणि त्याच्यासाठी काय करतो आम्ही, काही काही वस्तू ठेवतो त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी. त्या काळात आम्ही असं करतो की, आणि इथेही आम्ही चॉकलेट बिस्किट असं जे काही आम्हाला आमचे डोनर्स देतील ते वाटत असतो, की ते एक आकर्षणामुळे तरी आपण त्यांनी चेकअप करून घ्यावं. तुम्ही हॉस्पिटल सोबत काम करता, म्हणजे सीपीए हॉस्पिटल्स किंवा इतर ऑर्गनायझेशन असं ह्याच्यासोबत काम करता तुम्ही? हो, नक्की करतो. आमचे व्हॉलेंटियर्स सगळ्या हॉस्पिटल्समधनं आहेत आणि ते तिथल्या हॉस्पिटल्सचे जे रुग्ण असतात त्यांना गाईड करतात, कारण ते आतमध्ये काय होतं, भांबावून गेलेले असतात, कुठे जायचं कळत नाही. आता टाटासारखा इतका मोठा एरिया आहे आणि कुठल्या डॉक्टरला भेटायचं, काय करायचं, कसं व्हायचं, त्यांना काही वेळेला त्यांना मदतीची गरज असते, मग ते हॉस्पिटल्समध्ये मदत करतात त्यांना. आणि त्या पेशंटना कोणाला मदतीची गरज असेल तर मात्र ते आमच्याकडे पाठवतात. पण मदतीची गरज आहे अशा बाकीच्या हॉस्पिटलच्या सगळ्या पेशंट्सना आम्ही मदत करतो. आणि नॉट ओनली फ्रॉम हिअर इन मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया आम्ही कॅन्सर पेशंटना मदत करतो. आमचा एक फॉर्म आहे, त्यांनी तो भरून पाठवायचा आणि आमच्या सोशल वर्कर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. वेबसाईटवर हा फॉर्म अवेलेबल आहे का? हो, त्यांचं नाव अवेलेबल आहे, सुष्मिता मित्रा म्हणून आहे त्यांचा ह्याच्यामध्ये. मग त्यांना काय होतं, मग त्या सगळ्या इन्फॉर्मेशन विचारतात, पेशंटची माहिती विचारतात, त्या पद्धतीने त्यांना मदत करण्याची गरज. आणि ती मदत डायरेक्ट पेशंटला नाही जात, त्यांच्या हॉस्पिटल्सला जाते. एक व्हॉलेंटियर म्हणून तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा तुम्हाला काही डोनेशन्स काही द्यायचे असतील किंवा असं काही येतं, तुमचं जे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही मला शेअर करा. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्ह्युअरसाठी देते. नक्की नक्की नक्की. व्हॉलेंटियर म्हणून जर काम करायचं असेल तर आमचं ट्रेनिंग वर्कशॉप असतं. त्या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाते आमच्या सगळ्या डिपार्टमेंट्सची. आणि मग तुम्हाला जिथे इच्छा असेल तिथे तुम्ही तुमच्या सिलेक्शन प्रमाणे काम करू शकता. म्हणजे तुम्ही येऊ शकता हॉस्पिटलमध्ये जाऊन, तुम्हाला ऍज अ व्हॉलेंटियर काम करायचं आहे तर तुम्ही तेही करू शकता, किंवा आम्हाला येऊन मदत करायची आहे, डेटा एंट्रीमध्ये काम करायचं असेल तर तिथेही करू शकता. म्हणजे पेशंट केअर डिपार्टमेंटला हेल्प करू शकता. म्हणजे ते पण तुम्ही आम्हाला ऍडव्हान्समध्ये सांगायला पाहिजे, कारण आमच्याकडे ऑलरेडी बऱ्याच संस्थांमधनं लोक येत असतात मदतीसाठी. तर जशी अवेलेबिलिटी असेल तशी आम्ही आमच्या रियामध्ये अवेलेबिलिटी असते, तर तिथेही येऊ शकतात. फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मी आमचे बँक डिटेल्स तुम्हाला शेअर करेन. ज्यांना कोणाला डोनेशन द्यायचं आहे प्लीज फॉरवर्ड करा आम्हाला. कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचे बँक डिटेल्स. ज्यांना कुणाला सीपीए ला मदत करायची आहे, डोनेशन द्यायचंय, व्हॉलेंटियर म्हणून मदत करायची आहे, किंवा कॅन्सर रुग्ण म्हणून पण काही मदत घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता ते मदत. नक्कीच येऊ शकता. सीपीए चे फ्युचर प्रोजेक्ट्स काय आहेत? आमचे बरेचसे, आम्ही रिसर्चवर काम करतोय. आम्ही आमचं कॅन्सर स्क्रीनिंग आम्हाला वाढवायचं आहे पूर्ण परत भारतभर, कारण कोविडमुळे थोडा स्टॅग आलेला आहे. तर कोविडमध्ये आमची ऍक्टिव्हिटी ही आउटडोर ऍक्टिव्हिटी असल्यामुळे थोडं झालेलं होतं. पण कोविड जसं जसं कमी होत गेला तसं तसं आम्ही ती सुरू केली. पण आणखीन आम्हाला जास्त हे करायचं आहे. आमची लोकांना रिक्वेस्ट असेल, जे कोणी कॉर्पोरेट्समध्ये आहेत, ऑफिसेसमध्ये आहेत, तर जास्तीत जास्त पुढे या, कारण कॅन्सर स्क्रीनिंगसाठी आम्हाला फंडिंग पाहिजे आहे. कारण जास्तीत जास्त लोकांचं जर आपण पूर्व प्राथमिक चिकित्सा केली तर पुढे होणाऱ्या कॅन्सर पासून त्यांना रोखू शकतो. मॅडम, तुमच्यासोबत असं वाटतं की बोलतच राहावं आणि प्रश्न विचारतच राहावं. आपण इथेच थांबूयात आणि थँक्यू व्हेरी मच मॅम. तुम्ही थँक्यू सो मच. चांगली माहिती दिली. केअर, कम्पॅशन आणि करेज ह्याद्वारे आपण प्रत्येक कॅन्सर पेशंटचं हिलिंग करू शकतो. मी माझ्या कॅन्सर पेशंटला असं सांगू इच्छिते की तुम्ही एकटे नाहीये. आजचा माझा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा, कारण कॅन्सर रुग्णासाठी हा पॉडकास्ट सर्व प्रकारची मदत घेऊन आलेला आहे. मित्रांनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.